जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी उच्चारितो ज्ञानदेवासी तयाच्या सुकृतासी नाही पार पूर्वीचे सुकृत फळासी आले वाचे उच्चारिले ज्ञानदेव या अलंकापुरीशी आला जन्मासी पूर्वद तयासी मानिती धन्य पूर्वीचे सुकृत फळासी आले वाचे उच्चारिले ज्ञानदेवा सेनामने त्याने उद्धरिले कुळ सेनामने त्याने उद्धरिले कुळ पूर्वज सकळ आशीर्वाद देते पूर्वीचे सुकृत फळासी आहे वाचे उच्चारिले ज्ञानदेवान वाचे उच्चारे जो ज्ञानदेवासी तयाच्या सुकृतासी नाही पार पूर्वीचे सुकृत फळासी आले वाचे उच्चारिले ज्ञानदेवा निवृत्ती ज्ञानदेव सोपानेश्वर जीवन मुक्त मुक्ताई सुंदर कीर्तनारंभी नमस्कार तयासी जो उद्धवाचा अवतार साक्षात नामदेवे कलियुगात शतकोटी अभंगवदला प्राकृत तयासी माझे दंडवत एकनाथ पूर्ण ज्ञानी अवतार झाला प्रतिष्ठानी जेने विष्णु अर्चन ब्राह्मण पूजनी करुणी सेवा ऋणी देव केला आता वंदू तुकाराम समर्थ तयासी माझा प्रणिपात जेने अवतार घेऊन मृत्यू लोकात दाविला भक्तिपंत साधका श्री ज्ञानदेवा चरणी मस्तकासो दिवस रजनी केला जगासे उपकार तारिले नारीन ग्रामस्तेस्य किल पिंपलेर नाम्ना य सर्वता सुकुंदगामी तपोपदिष्टम् यस्य कृते हरिकृत्यं सकलविकृत्यं तमनिलकंठ मनीषां प्रणमामि भक्त्या सम्पाद्य ज्ञानञ्च विदाय भक्ति विलोकित्वेन समाधिराजो वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीसागरवन्तं श्रीसंताची या विश्रांती पावलो सांभाळतरी वाढले अंतरे प्रेमसू प्रस्तुत नाट्यप्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग यावत भूतलावर जडजीवांचा उद्धार करण्यासाठी यास्तव स्वरूपाने अवतीर्ण झालेले सकल साधू संत म्हणजेच निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधला शेख मोहम्मद सेना नावे गोरा कुंभार सावता माळी एकनाथ नामदेव तुकाराम निवडबराय चोखोबराय बहिणाबाई मुक्ताबाई जनाबाई सतुबाई आदी करून सकल संत महात्म्य या सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत करून षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा अलंकापुर निवासी माऊली महाविष्णू श्री ज्ञानोबराय पंढरपूर निवासी भक्त शिरोमणी भक्त श्री भगवान श्री पंढरीरायाचे प्रेम भांडारे श्री संत नामदेवराय पैठण निवासी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज आणि निवासी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय या संत मालिकेतील थोर संत असणारे ज्ञानेश प्रिय संत अद्वितीय प्रातस्मरणीय नित्य भजनीय बांधवगड निवासी असणारे श्री संत सेना महाराज महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पुण्य पावन करणाऱ्या
अभंग गाथेतील ज्ञानदेवांची स्तुती ज्ञानोबांच्या नामचिंतनाची काय फलश्रुती आहे या अभंगातून महाराज सांगतात. हा अभंग निवडण्याचं कारण गुरुवर्य माऊली सांगत असतात, आळंदीत कीर्तन म्हटलं की संतपर अभंग सुद्धा घेऊ नये. आळंदीत कीर्तन असलं ज्ञानोबांच्या वर्णनाचाच अभंग घ्यावा. ज्ञानोबांच्या वर्णनाचे अनंत अभंग आहे, पण महाराज लोक घेत नाही का? त्यांचे 2-3 टिपणं बसलेले असते. विठ्ठल आळंदीत कीर्तन म्हटलं की ज्ञानोबांचं काहीतरी वर्णन घडावं आणि कीर्तनकार अभंगाच्या निवडीवर 50% पास होतो. आता 50% तर मला प्राप्त झालेलेच आहे, तुम्ही द्या अगर ना देऊ, बाकीचं पास झालोय, बाकीचं पुढचं बघा. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं म्हणजे तो असा, काहीही उणे नसणारा जिल्हा आपला पुणे जिल्हा. या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक परमार्थ करणारे तालुके. त्या अनेक परमार्थ करणाऱ्या तालुक्यामध्ये परमार्थाचा आळशी नसलेला तालुका मुळशी तालुका. या मुळशी तालुक्यातील ही आपली धर्मशाळा आणि या धर्मशाळेमध्ये भागाभागातून ज्ञानोबांच्या उत्सवासाठी आलेली सर्व मंडळी सर्वांच्या चरणावर विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. त्या आळंदीची यात्रा का करायची तर त्याचे काही कारण आहे. ज्ञानोबराय पंचगुणाने युक्त आहे म्हणून आळंदीची वारी करायची. 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत आळंदीची वारी का करावी. का महाराज? ज्ञानोबराय 5 गोष्टीने युक्त आहे. एक, ज्ञानोबरासारखा ज्ञानी कोणी नाही म्हणून ज्ञानोबांची वारी करायची. ज्ञानोबांसारखा भक्त दुसरा नाही म्हणून ज्ञानोबांची वारी करायची. ज्ञानोबांसारखा वैराग्यवंत नाही म्हणून ज्ञानोबांची वारी करायची. ज्ञानोबांसारखा उदार नाही म्हणून ज्ञानोबांची वारी करायची. आणि ज्ञानोबांची वारी केली की देवाला आवडते म्हणून ज्ञानोबांची वारी करायची. मी सांगतो असं नाही, महाराज सांगतात. कोणते महाराज? महाराज सांगतात म्हणजे नामदेवराय सांगतात. ज्ञानोबासारखा महात्मा नाही महाराज. अनंत कल्पाची कल्प निघून जातील पण ज्ञानोबासारखा ज्ञानी महात्मा नाही. कल्पची कल्प निघून जातील, ज्ञानोबासारखा भक्त नाही. कल्पची कल्प निघून जातील, ज्ञानोबासारखा वैरागी नाही. भक्त ज्ञानी आणि वैरागी, भक्त भक्त ज्ञानी आणि वैरागी ज्ञानदेवायचा चौयुगी. 4ही युगामध्ये ज्ञानोबासारखा भक्त झाला नाही म्हणून ज्ञानोबांच्या वरीला काय यायचं? भक्त ज्ञानी, भक्त वैरागी, न देखवणं ऐकू याची लागी, खंती वाटे भाऊ. कल्पची कल्प निघून जातील पण ज्ञानोबासारखा महात्मा दृष्टीला सुद्धा दिसणार नाही. ज्ञानोबा इतका मोठा महात्मा दुसरा कोणताच नाही. विलाप मांडलेला भक्ती खंती करीती त्रिजगती, म्हणती ज्ञानदेवा सारिकी मूर्ती, न देखो म्हणती देवराया. विठ्ठल कुणी म्हणेल महाराज ज्ञानोबाच्या उपमेचं तर कुणी असेल, उपमाचं नाहीत नाही पण पोहे पण नाही. ज्ञानोबाच्या उपमेला सुद्धा कुणी पुरत नाही. महाराज सांगतात याचेने पडी पडे उपमेशी दिसे थोडे,
ज्ञानदेवायसे रत्न जोडे हे तो नगडे कल्पते. अहो ज्ञानोबा राय म्हणजे मग कुईनूर हिरा आहे. त्या कुईनूर हिऱ्या पुढं बाकीच्या समजा शिकून ज्ञानोबा वारीला यायचं. 3 गोष्टी. चौथी गोष्ट का ज्ञानोबा वारीला यायचं? ज्ञानोबा वारीला याच्यासाठी यायचं. उदार भक्त त्रैलोक्य मात झाल्याची. ज्ञानोबा सगळा उदार भक्त नाही म्हणून ज्ञानोबा वारीला यायचं. का ज्ञानोबा वारीला यायचं? तर 5वं कारण ते आवडती विठ्ठला. बाबा ज्ञानोबा वारीला आलं की ते देवाला प्रिय होतात. ज्ञानोबा वारी तुम्ही आम्ही करू यात न बोलणं. ज्ञानोबा वारी कोण करतं? ज्ञानोबा वारी देव करतात. कृष्ण एकादशी, कार्तिक मासी, आपण पंढरीनाथ सनकादिकाशी यात्रेची येतात स्वानंद राशी. दर्शन घडे तयार प्रतिवर्षी ज्ञानोबाच्या भेटीला येतात. निळामणे जाणून संत येथे रावत प्रतिवर्षी उपासक यात्रे येते सनकादिक. प्रतिवर्षी भेटी देऊ उभा येतात. अलंकापुरी जाता उत्सवाशी अनंत प्रमाण आहे. मला सांगायचं काय, ज्ञानोबा समाधी सोहळ्याला अनेक साधू संत येतात. पण कोण कोण येतं? महाराज सांगतात किंवा ज्ञानोबा समाधी सोहळ्याला येत नाही असा कोणी नाही. गणगंधर्व यक्ष किन्नर चारुहास लोकपाळ रंभा उर्वशी सर्व ज्ञानोबा या सोहळ्याला येत असतात. महाराज सांगतात पंढरीहून आले कैसे पुंडलिक देव सरीसे ज्ञानदेवा सवे मामासे आणि विष्णू भक्त अपार. तुम्ही आम्ही येऊयात बोलले. कोण कोण येतं यादी ऐका. राय माई सत्यभामा गाई गोपाळ मेघश्यामा मनती पाहावो महिमा या विष्णू भक्ताचा. ध्रुव प्रल्हाद अंबऋषी रूपमांगद सूर्यवंशी आणि ऋषी मुनी तापसी असे सहित वनमाळी. विभीषण आदी करून विभीषण सुबद्ध हनुमंत आदी करून हा हो गंधर्व गाती. ऋणझुणू पावे वाजती देवांगना आरती अवळती. देव भक्तासहित किंवा महाराज सांगतात इंद्रचंद्र देव येती ब्रह्मादी कगिते गाती. यम वरुण बृहस्पती विमाने दाटती अंतरिक्षी. ज्ञानोबा समाधी सोहळ्याला देव येतात. इंद्र चंद्र महेंद्र हे देव ज्ञानोबा सोहळे देतात. म्हणून आपण ज्ञानोबा सोहळे द्यायचं. पण काय प्रयोजन? महाराज सांगतात ज्ञानोबा समाधी सोहळ्याला आलं. पंचमहापातकी गेले अलंकापुरी न चले त्यावरी काळपास. काळाचा धक्का त्याला लागत नाही. अलंकापुरीला आलं ते कितीही मोठा पातकी असो म्हणून ज्ञानोबा वारीला यायचं. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण सर्व मंडळी आज दशमीच्या दिवशी या ठिकाणी आलेला आहात. ज्ञानोबा उत्सव कधी सुरू होतो आणि कधी समाप्त होतो याची रूपरेषा भगवंताने घालून दिली. आता तुम्ही दशमीला आले चांगली गोष्ट आहे. पण ज्ञानोबा उत्सव अष्टमीला सुरू होतो. महाराज सांगतात मग नेमिली या तिथी अष्टमी कृष्ण समर्थी कीर्तन केली या यथार्थी ब्रह्मलोक पाहिजे. नवमी गजर कथेचा तरी वैष्णवतोची साचा. नवमी त्याच्यानंतर सहज येईल आजची दशमी. आज काय करायचं? सहज येईल दशमी दिंडी जागरण आश्रमी. आज आपल्या मठामध्ये जागर करायचा, दिंडी काढायची, कीर्तन करायचं. कधी? दशमीला. नंतर एकादशी. एकादशीला 2 प्रमाण आलेले. एकादशी दिननशी आणि दुसरं एकादशी श्रेष्ठ गाणी नामस्मरण एकूट. अनंत एकादशी आणि कार्तिकीची एक एकादशी समान आहे. एकादशी श्रेष्ठ गाणी नामस्मरणे कोटी याग जोडी. एकादशीचं महत्व असं सांगितलं एक क्षणभर केलेली साधना ही कोट्यावधी नामचिंतनाचं फलद्रूप आपल्याला ठरते. फळ आपल्याला देऊन जाते. म्हणून एकादशीला कोणी मठात झोपा काढायच्या नाही, नामचिंतन करायचं. नाही तर मग इथं राहिले का घरी राहिले का सारखंच. एकादशी झाली की द्वादशी. महाराज सांगतात द्वादशी शिरापती. द्वादशीला शिरापती केली पाहिजे आणि झालीच पाहिजे. गावगाव पती फारे पण शिरापतीच माहित नाही. कीर्तनकाराचं पाठ नाही तर बाकी त्याचं काय येतात. एका ठिकाणी आम्हाला द्वादशीला कीर्तन होतं. कीर्तन झालं त्याने उरकलं पुंडलिका त्याला म्हटलं शिरापती. ते आम्हाला काय म्हटले असं हे काय असतं म्हणे. इतकी दुर्दशा आहे. आपले नियम आपणच पाळले पाहिजे. सांप्रदायिक नियम आपण नाही पाळले
तर भागवत पळते का विठ्ठल द्वादशीला शिरापती करायची, कीर्तन करायचं, जागर करायचा. द्वादशी शिरापती, त्रयोदशीला काला करायचं, निघून जायचं. नाही भगवंताने तर 8 घालून दिली. त्रयोदशीला काहीच करायचं नाही, फक्त ज्ञानोबरांची समाधी सांगायची. त्रयोदशी म्हणे पांडुरंग काही लोक एकादशीला येतात, द्वादशीला घरी निघून जातात. बघा तुम्ही नैवारीला आले तरी चांगले, इथे एवढं घाण करण्यात काय अर्थ आहे? ज्ञानोबरांच्या समाधी सोहळा कधी आहे? भगवंताने ज्ञानोबराला वरली आणि भगवंताने 8 घालून दिली. बाबा त्रयोदशीला काय करायचं? त्रयोदशी म्हणे पांडुरंग काही न करी का उठले. मग आपण जर तरी काला करीत असत, आपण भगवंताची आज्ञा बोलतो विठ्ठल. त्रयोदशी म्हणे पांडुरंग काही न करी गा उद्वे, अलंकापुरी समाधी प्रसंग करी करी लवलाय. 2दा सांगतात भगवंत. आनंदी त्रयोदशीला समाधीच सांगितली पाहिजे. आता कीर्तनकार वरवर सांगतात, समाधी सांगत नाही, पाठच नाही मानत. हे पाठ असलं पाहिजे. आनंदीत गुरुदेव माऊली सांगत असतात, आनंदीत कीर्तन करायचा त्याचाच अधिकार त्याच्या समाधी पाठी. महाराज सांगतात त्रयोदशी मध्ये पांडू, त्रयोदशीला हे केलं पाहिजे, त्रयोदशीला काला करू नये, त्रयोदशीला हे करायचं. मग चतुर्दशी, मग तुम्ही चतुर्दशीला काला करा की अमावस्याला काला करा, पण नेम घालून दिलाय. नामा म्हणे चतुर्दशी अमावस्येच्या दिवशी ज्ञानदेव राहील नेमेशी, तरी तो सकळ गुण करील. जो अमावस्यापर्यंत चतुर्दशी पर्यंत राहील तोच करेल. पहिल्या याच्यात नियम घालून दिलाय. मग नेमी लिया तिथी आणि शेवट सांगतात नामा म्हणे चतुर्दशी अमावस्येच्या दिवशी जो राहील नेहमीची. नियम नेम उपक्रम उपसंहार विठ्ठल. हा ज्ञानोबरांचा उत्सव या ठिकाणी घडावा म्हणून आपण सर्व मंडळी गेले 10 दिवसापासून 10-11 दिवसापासून या ठिकाणी चालत निघलेले आहात आणि या ठिकाणी आनंदित विसावले आहात. ज्ञानोबरांच्या समोर काहीतरी सेवा घडावी म्हणून काहींना एक रथ मिळत नाही महाराज, पण तुम्हाला 10 रथाची ताकद असणारे दशरथ महाराज भेटले, हे तुमचं भाग्य आहे महाराज. असे असणारे दशरथ महाराज गुरुतुल्य, त्यांच्या चरण साष्टांग नमस्कार करतो. इथं कुणीही माझ्या परिचयाचं नाही आणि नाही ते चांगलंच आहे. सर्वांच्या चरण विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि अल्पशा वेळेत तासाभरात सेवा आवरण्याचा प्रयत्न करतो विठ्ठल. प्रस्तुत अभंगात श्री संत सेना महाराजे ज्ञानोबरांचं नामचिंतनाचं फळ सांगतात. आपण जर या संपूर्ण मृत्यूलोकाचं निरीक्षण केलं तर निरीक्षणांती तुमच्या आमच्या एक गोष्ट लक्षात येईल. या मृत्यूलोकामध्ये 2 प्रवाहाने चालणारा वर्ग आहे. एक काहीतरी वाईट करतो, आपल्या पूर्वजांना मान्य नाही असं वागतो, आपल्या कुळाचार आपला शिलाचार विसरतो
आणि भलतं सलतं काहीतरी करतो. मग तसं केल्याच्या योगाने तो आपल्या कुळाला बुडवतो. मला सांगायचं, एक वर्ग आपल्या कुळाला बुडवणार आहे आणि एक आपल्या कुळाचा उद्धार करणार आहे. असा दोन प्रवाहाचा वर्ग या मृत्यूलोकात आहे. मग महाराज, कोण आपल्या कुळाला बुडवतो आणि कोण आपल्या कुळाचा उद्धार करतो हे आपल्याला बघायचं. दोन प्रकारचा वर्ग आहे, एक कुळाला बुडवणारा आणि दुसरा उद्धारणारा. एक कुळाला उद्धरणारा आणि दुसरा सासरवाडीला, नाही का? नाही, कुळाचा उद्धार करणार. म्हणून माणसाने काही गोष्टी ज्याने आपल्या कुळाचा उद्धार होईल तेच केलं पाहिजे. मग महाराज, कोणत्या गोष्टीने कुळात नरकाला जातं, पतन होतं, कुळ बुडतं आणि कोणत्या कारणाने कुळाचा उद्धार होतो? तर तीन गोष्टीमुळे आता येता येता अभंग पाहून आलेलो. जसं आठवत तसं सांगतो की तीन गोष्टीमुळे कुळाला अधःपतनाला जावं लागतं. कुळाचा नायनाट होतो, नाश पावतो. तर ते तीन कारण म्हणजे, एक, व्यभिचारिणी स्त्री आपल्या कुळाला बुडवते. दोन, जो कथेचा उल्लंघन करतो तो त्याचं कुळ बुडवतो. आणि तीन, उत्तम कुळात जन्म घेतो आणि अमंगळ क्रिया करतो तोही आपल्या कुळाला बुडवतो. हे तीन जण कुळाला बुडवतात. तसेच काही आहेत की जे आपल्या कुळाचा उद्धार करतात. हे तीन पहिले पाहू. काही जण आपल्या कुळाला बुडवतात. तीन जण. पहिला, सासूचा मार खाणारा नाही. मग कोणतं सांगितलं? बोलत चला, बोलत चला. पहिला कोण? व्यभिचारिणी. तुम्ही पण बोलत चला बरं का. व्यभिचारिणी स्त्री आपल्या कुळाला बुडवते. महाराज सांगतात की व्यभिचारिणी स्त्री आहे आपल्या आईच्या तर कुळाला बुडवते, बापाच्या सुद्धा कुळाला बुडवते. व्यभिचार करू नये. व्यभिचार केला तर ते आपल्या दोन्ही कुळाला बुडवते. तुका म्हणे दोन्ही बुडविले कुळे, की तुकोबर ते दोन्ही कुळाला बुडवते. म्हणून व्यभिचार करू. व्यभिचारिणी स्त्री किंवा महाराज सांगतात आपला बुडविती, पती बुडविती, उभय कुळ, दोन्ही कुळी नेती उभं येतात. दोन्ही कुळ नरकामध्ये नेतात. दोन, कोणते? आईचं कुळ आणि बापाचं कुळ. तिसरी नरकाला प्राप्त करते. कोणती? व्यभिचारिणी स्त्री. आपण बुडवती, पती बुडविती. म्हणून व्यभिचारिणी स्त्रीने की व्यभिचार करू नये. केला तर तिचं काही खरं नाही, तिच्या कुळाचा पतन झालंच म्हणून समजा. एक दुसरा वर्ग असा आहे जो आपल्या कुळाचा पतन करतो, तो म्हणजे कथेचा उल्लंघन, म्हणजे कीर्तनकार. आजकाल कीर्तनकार कीर्तनाची मर्यादा सांभाळत नाही. कीर्तनाला त्यांनी फार मातीच घालवलं. कीर्तनाची काही परंपरा संतांनी मर्यादा घालून दिल्या. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. बाबांनो, सोंग केल्याच्या नंतर लोक म्हणतील, सोंग केल्याच्या नंतर पैसा मिळेल, सोंग केल्याच्या नंतर देव जोडला जाणार नाही. देव कशाने जोडला जाईल त्याच्यासाठी साहस करा. आमच्या साधू संतांनी देव जोडत असा साहस केले. देव पहावया, आपल्या पत्नीला उपदेश करतात. देव पहावया करी हो सायास न तरी आसन शिवंत. अगं पत्नी, अगं कांते, आवले, देव पाहण्यासाठी सायास कर. इतर गोष्टीमध्ये मन रमू नको. यांनी देव पाहण्यासाठी सायास केला. एके महाकष्टी मिळविले तर एकाशी आपण दैवयोगे. या संत महात्म्याने कष्टाने देव आपल्याला धरून दिलाय. फक्त आपल्याला भक्ती करणं महत्वाचं आहे. विठ्ठल कथा संतांनी मर्यादा घालून दिल्या कथेच्या. त्या कथेने उद्धार होतो. मला तुकोबाराय ते 100 चरणाच्या अभंगात सांगतात, मला या कथेशिवाय काहीच आवडत नाही, मला कथाच आवडते. तुकोबारायांच्या प्रमाणे तुम्ही तरी काही केली आचरणे मज या कीर्तने विना. अरे कुणी काही आचरण केलं असेल, कुणी काही साधना केली असेल, नाना जप तप या मंत्र केले असेल, पण मला कीर्तनाशिवाय दुसरं मला काहीच आवडत नाही. कीर्तन आवडत. महाराज काय एवढं कीर्तन आवडत? महाराज सांगतात सुखाची समाधी हरिकथा माऊली, विश्रांती सावली शिनली याची. तुकोबाराय सांगतात की बाबांनो, ही हरिकथा सुख समाधी प्राप्त करून देणारी आहे. म्हणून हरिकथा हरिकथेसारखी करा. हरिकथा हरिभक्ताला आवडेल. कीर्तनाचा अंग कीर्तनाचा, कीर्तन सांग कीर्तन. कीर्तन म्हणजे काय? ते चांगली गोष्ट. चांगली म्हणजे तू मामाला आवडेल म्हणून नाही,
कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग त्या कीर्तनाने काय होतं महाराज सांगतात अंग हरिरूप होतं म्हणजे त्याला स्वरूप सिद्धी प्राप्त होते बाबांनो म्हणून कीर्तन करा पण महाराज आम्ही कीर्तन करतो पण कीर्तनात आई माझी पिंगळा याच्यावर रान धरले नाही नरकाला जावं लागेल कीर्तनाचं सोंग करून कीर्तन मर्यादेने करा पण काय कीर्तनाची मर्यादा आहे नाथ महाराजांनी कीर्तनाची मर्यादा घालून दिली की प्रेम वैराग्याच्या युक्तीवर किंवा याच्याही पेक्षा सोपं समाजाला कीर्तन आवडू नाहीतर ना आवडू पण देवाला कीर्तन आवडावं याच्यासाठी कीर्तन करावं मग देवाला आवडतं काय जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची आणि आजकालच्या कीर्तन करायला वाटतं आमच्या बापांच्याच घरची विठ्ठल ऐका अमर्यादा करू नये अमर्यादा केली की पताला जावं लागेल तुकोबरे सांगतात त्याची तोंड काळे कथे माझी तुका म्हणे दोन्ही बुडविले कुळे त्याची तोंड काळे कथे माझी कथेचा उल्लंघन तो आदम हा आदम कथेचा उल्लंघन केला की आदम त्याच आदम कसे तुकोबरे सांगतात तो आपलं कुळ बुडवतो पहिला आपलं कुळ बुडवतो कोण हा दुसरा कथेचं उल्लंघन करणार तुम्ही बोलत जाऊ बघा तुम्ही बोलत जा नाही तर किती महाराज लोक वाटा लावायचे म्हणजे सुधारतात विठ्ठल दोन जण पाहिले आणि तिसरा आहे तो आपल्या कुळाचा नायनाट करतो महाराज चांगल्या कुळात जन्म घेतो चांगल्या जातीत जन्म घेतो संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायात जातीला वर्णाला आश्रमाला काही प्राधान्य नाही तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य किंवा यातायाती धर्म नाही विष्णू सकळाशी येते आहे अधिकार महाराज सांगतात इथं जातीला प्राधान्य नाही ज्याच्या मुखात नाम आहे तोच धन्य होका तयाची बोलते कोणत्याही जातीचा स्वभाव न पाहे याती कुळाचा विचार फक्त संताजवळ जातीला प्राधान्य नाही कुठलाही असो पण जर एखाद्या कुलवान घराण्यात वारकऱ्याच्या घरात जन्म घेतला ब्राह्मण कुळात जन्म घेतला त्याने तसंच वागावं आपला कुळाचार जसा आहे तसा वागला तर ठीक आहे पण काही काही चांगल्या घरात जन्म घेतात आणि अमंगळ क्रिया करतात अमंगळ क्रिया केली तो आपलं कुळ बुडवतो महाराज विठ्ठल तुकोबारे सांगतात उत्तम कुळी जन्म क्रिया अमंगळ बुडविले कुळ उभयता बाबा त्यांनी आपलं उभयता दोन्ही आईचंही आणि वडिलांचंही कुळ बुडवलं महाराज का तर त्याने क्रिया अमंगळ केली क्रिया अमंगळ करणं म्हणजे काय उच्च ब्राह्मण घरात जन्म घेणं आणि विधी 3 टाइम संध्या न करणं खेटराचं दुकान टाकणं त्याला म्हणायचं क्रिया अमंगळ वारकऱ्याच्या घरात जन्म घेतो एखाद्या कीर्तनकाराच्या घरात जन्म घेतो परंपरेच्या घरात जन्म घेतो आणि ते करत नाही भलत सलतच करतो त्याचं कुळ नरकाला जातं म्हणून महाराज सांगतात की बाबांनो हे करू नका जेणेकरून आपलं कुळ नरकात जाईल आपलं कुळ बुडल आणि जेणेकरून कुळ बुडलं की त्याच प्रकारे आपले पूर्वज आपल्याला रिस्पॉन्स देतात आपण जसं मेसेज केला ना तसाच रिप्लाय देतात ऐका आपण जसं वागू आपण जर कुणाला बुडवलं तर आपले पूर्वज तसाच रिस्पॉन्स देतात महाराज तसंच आपल्याला प्रतिक्रिया देतात तशीच रिप्लाय देतात काय देतात तुम्ही जर कुणाला बुडवलं की ते 2 प्रकारे रिप्लाय देतात एक आपले पूर्वज आपल्याला कांटाळतात आणि 2 आपले पूर्वज आपल्याला श्राप देतात म्हणून कुळाला बुडू नका महाराज सांगतात मग ते श्रापित मग ते क्रोधिती अतिक्रोधी काहीतरी मागं पुढे होईल की महाराज सांगतात श्राप देतात आपले पूर्वज आपल्याला श्राप देतात आणि कसा देतात अतिक्रोधी क्रोधयुक्त अंतकरणाने ते श्राप देतात म्हणून की आपण आपल्या कुळामध्ये जे आलेले तेच करा
पूर्वज तया कांटाळती बरोबर सांगतात की त्याला पूर्वज कांटाळतात. म्हणून त्या दोन प्रतिक्रिया आपले पूर्वज देतात ज्याने कुळाला बुडवले. म्हणून कुळाचा बुडू नका. महाराज आमची इच्छा आहे आम्ही आमच्या कुळाला उद्धार, आम्ही आमच्या कुळाचा उद्धार करावा. पण कशाने उद्धार होईल तर महाराजांनी सांगितलं परमार्थ करत असताना दोन अंगाने परमार्थ आहे. एक देवत्व अवच्छेदकाने, दोन संतत्व अवच्छेदकाने. संतत्व अवच्छेदकाने काही गोष्टीने उद्धार होतो कुळाचा आणि देवत्व अवच्छेदकाने कुळाचा उद्धार होतो. देवत्व अवच्छेदकाने उद्धार होतो तीन गोष्टीने आणि त्या तीन गोष्टी संतत्व अवच्छेदकाने. काय का देवाच्या क्षेत्रामध्ये आपण देवाचं नामचिंतन केलं की कुळाचा उद्धार होतो. दोन देवाच्या क्षेत्राची वारी केली की कुळाचा उद्धार होतो. आणि तीन देवाच्या क्षेत्रामध्ये अन्नदान केलं की कुळाचा उद्धार होतो. चार देवाच्या क्षेत्रामध्ये तीर्थाला स्नान केलं की कुळाचा उद्धार होतो. महाराज सांगतात तीर्थाला स्नान केलं देवाच्या क्षेत्रामध्ये तो कुळाचा उद्धार होतो. स्नानकरिता पाण्याने उद्धरती सर्व कुळे. त्याच्यानंतर तीर्थक्षेत्रात अन्नदान केलं पंढरपूर सारखे ते एकशी दिलेले अन्न कोटी कुळाचे होय उद्धार. भगवंताचं नामचिंतन केलं की कुळाचा उद्धार होतो. महाराज सांगतात नाम चांगले चांगले माझे कंठी राहू कुळ उद्धरिले मुक्त केले नामा मने नामा बळे उद्धरिले कोटी कुळे. देवत्व अवच्छेदकाने आणि आता मुद्दा संतत्व अवच्छेदकाने. संताच्या भूमीमध्ये सुद्धा अन्नदान केलं की कुळाचा उद्धार होतो. दोन संतांच्या भूमीमध्ये तीर्थाचं स्नान केलं की कुळाचा उद्धार होतो. आणि संतांचं नामचिंतन केलं की कुळाचा उद्धार होतो. ऐका संतांच्या भूमीमध्ये अन्नदान केलं की कुळाचा उद्धार होतो. नामदेवराय सांगतात नित्यानुष्ठान क्षेत्रामध्ये अन्नदान केलं पाहिजे. नित्यानुष्ठान येते त्याचे पूर्वज उद्धरती जे का अन्नदान करीती ते पावती वैकुंठराजे. बाबा आळंदी क्षेत्रामध्ये अन्नदान केलं पाहिजे. या आळंदीत काही गोष्टी नित्य करायच्या त्याच्यापैकी 7-8 गोष्टी आलेल्या आहेत नित्य करायच्या. तिथं अनुष्ठान नित्य करावं, अन्नदान नित्य करावं, नगर प्रदक्षिणा नित्य करावी, ज्ञानोबरांचं दर्शन नित्य घ्यावं, ब्राह्मण भोजन नित्य करावं, सुवर्ण पिंपळाखाली सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा नित्य कराव्या, सुवर्ण पिंपळाची पूजा नित्य करावी, आजार वृक्षाखाली कथा नित्य ऐकावी. हे सांगतात. त्याच्यापैकी मला सांगायचं तिथं नित्य अन्नदान करावं. नाही तर कमीत कमी थोडं तरी अन्न आळंदीत केलं पाहिजे. महाराज सांगतात नित्य भोजन नित्य ब्राह्मण भोजन दुजा देती जे का अन्न. या ठिकाणी दुजाला म्हणजे ब्राह्मणाला अन्नदान केलं पाहिजे. किंवा तुमच्या सर्वांचा पाठ आहे प्रमाण की महाराज सांगतात इथं नित्य काही गोष्टी केल्या पाहिजे. नित्य अनुष्ठान ये तीर्थी, नित्य अन्नदान ये तीर्थी. त्याच्यानंतर नित्य प्रदक्षिणा सप्त सुवर्ण पिंपळाला नित्य 7 प्रदक्षिणा मांडल्या पाहिजे. त्याच्यानंतर सुवर्णाचा अश्वत्थ नित्य पूजिली अस्वस्थ लक्ष्मी न संडेतयाच म्हणून कीर्तन करायला पाकिट जरा जास्तच भेटतं. विठ्ठल लक्ष्मी न संडेतयास जलमधील पवित्र. महाराज सांगतात किंवा आजा मोक्षाखाली कथा नित्य जोडे तरी सर्वता तो नर नव जाई पंथा ऐसे जगन्नाथाचे उचत. भगवंताने सांगितलेलं काही गोष्टी नित्य करायच्या. त्याच्यापैकी अन्नदान नित्य केलं की कुळाचा उद्धार होतो. 2 या क्षेत्रामध्ये तीर्थाला स्नान करायचं. इथं कोणतं तीर्थ आहे? गोदावरी
मग हा मोकळ्या मनाने बोलत चल. इंद्रायणी सारखं तीर्थ आहे. इंद्रायणी सारखं तीर्थ सामान्य नाही म्हणत. ज्ञानोबारायणी स्वर्गात मीटिंग झाली. बाबा भोगावती भागीरथी मनकर्णिका तुम्ही पाताळात जा जगाच्या उद्धारासाठी. स्वर्गात मीटिंग भरली त्या निघल्या महाराज तिघी. खाली पाहिलं त्यांच्या लक्षात आलं एवढे तीर्थ जवळ असतात ते समर्थ आणि इंद्रायणी सारखं तीर्थ असताना तिथं आमची काय गरज आहे. भोगावती पाताळा गेली मग विष्णू चरणी गुप्त ठेवली. भोगावती वरून आगली डोळे झाकून निघली महाराज. मृत्यू लोकात आले डोळे उघडले. एवढं तीर्थ इथं असताना मी काय करू. तशीच पाताळात गेली. याला म्हणायचं इंद्रायणी सारखं तीर्थ या जगाच्या पाठीवर कोणतं नाही. महाराज सांगतात इंद्रायणी सामान्य नाही महाराज. हे दक्षिण वाहिनीशी स्नान घडता अहर्निशी कोटी तीर्थ प्रयाग काशी प्रसन्न होती हरिहर. ज्यांना कुंभमेळ्याला जाता नाही आलं ना त्यांनी हे प्रमाण लिहून ठेवायचं महाराज. नेमकं काय ज्ञानोबारांची कृपा असेल का माहित महाराज. ज्या दिवशी मी गाथा पाठ करायला जिथं होतो तिथले एक महाराज कुंभमेळ्याला चालले होते. ते कुंभमेळ्याला जात असताना त्या दिवशी हा नियम होता आणि त्या नियमाची समाधी होती. आणि नेमकं जायची इच्छा होती तर म्हणलं गेलं तर पाठांतर राहील म्हणून गेलो नव्हतो. तसं राहिलंच म्हणा असो तर गेलो नाही. त्या दिवशी नियमात हे पत्रिकामध्ये समाधीमध्ये प्रमाण आलं तर हे दक्षिण वाहिनीशी स्नान घडता अहर्निशी कोटी प्रयाग कोट्यावधी प्रयागाला स्नान केल्याचं पुण्य इंद्रायणीला आहे. म्हणून इंद्रायणीचं स्नान केलं पाहिजे. आणि तुम्ही इंद्रायणी सारखं तीर्थ असं नळाला आंघोळ करतात धन्य माता पिता तयाचे आनंदीत आलं. इंद्रायणीला स्नानाला गेलं पाहिजे. महाराज सांगतात इंद्रायणी म्हणजे सामान्य नाही. या दक्षिण परत एक प्रमाण आलंय दया खुशी त्रिवेणी पशुपती विठ्ठल चरणी ज्ञानदेव समाधी रंगणी अखंड वाहू लागण्या विठ्ठल. गंगा दया काशी त्रिवेणी त्या शोकती विठ्ठल चरणी कृष्णा तुंग भद्रा इंद्रायणी मिळाव्या. सर्व 33 कोटी जे तीर्थ आहे ते सर्व इंद्रायणीत मिळालेले. म्हणून इंद्रायणीला स्नान केलं पाहिजे. महाराज सांगतात उद्धार होतो. आस्ती नास्ती उदकी करील ब्रह्मरूप कोटी कुळाचा इथं उद्धरीत. कुळाचा उद्धार होतो इंद्रायणीला स्नान केल्याच नंतर. 2 सांगितले मी. कुळाचा उद्धार होतो. पहिली गोष्ट कुळाचा उद्धार होतो. पहिली गोष्ट ती म्हणजे अन्नदान केल्याने कुळाचा उद्धार होतो. दुसरी गोष्ट इंद्रायणीला स्नान केल्याने. आणि तिसरी गोष्ट कुळाचा उद्धार होतो ज्ञानोबायांचं नामचिंतन केल्याने. शेना महाराज एका दुसऱ्या अभंगात सांगतात ज्ञानोबायांचं नित्य नामस्मरण केलं की कुळाचा उद्धार होतो. विठ्ठल सेना महाराज म्हणतात या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचे उद्धरती तयाचे कोटी कुळ. उद्धरती तयाचे सकळ कुळ. महाराज सांगतात किंवा सकळ कुळ त्याचं जेवढं कुळ आहे आईकडलं कुळ बापाकडलं कुळ त्या दोन्ही कुळाचा उद्धार होतो. कधी ज्ञानोबायांचं नामचिंतन केल्याच्या नंतर. कोणीतरी साधक सेना महाराजाकडे गेला असावा. महाराज मग आम्ही जर ज्ञानोबायांचं नामचिंतन करतो मग आमचं कुळ उद्धरण का. महाराज म्हणतात ज्याने कुणी ज्ञानोबायांचं नामचिंतन केलं त्याने आपल्या कुळाचा उद्धार केलाच. सेना म्हणे त्याने उद्धरिले कुळ. महाराज त्याने कुळाचा उद्धार केला पण त्यांच्या पूर्वजांनी काही रिस्पॉन्स दिला का नाही. महाराजांनी सांगितलं दिला की काय. कधी कधी 2 प्रकारे रिस्पॉन्स देतात. कधी कधी आनंदी होतात कधी कधी आशीर्वाद देतात. महाराज सांगतात झाली पुंडलिका भेटी पूर्वज सकळ आशीर्वाद देती पूर्वज सकळ आनंद ती. बाबा पूर्वज आनंदी होतात. कधी कधी पूर्वज सकळ आशीर्वाद देती. ज्याने आपल्या कुळाचा उद्धार केला ज्याने आपल्या कुळाला तारलं त्याला आपले पूर्वज आशीर्वाद देतात. तर महाराज हे कुणाच्या नामचिंतनाने झालं काय झालं तर महाराज सांगतात हे ज्ञानोबायांच्या नामचिंतनाने. बाबा ज्ञानोबायांच्या नामचिंतनाने काय काय होतं तर ज्ञानोबायांच्या नामचिंतनाने 10 गोष्टी होतात.
तर दास सांगत नाही का दाट पेरलं की कणसाला बारीक पडत विठ्ठल. ज्ञानोबरायांच्या नामचिंतनाने काही फल प्राप्त होतात. हे ज्ञानोबरायांच्या नामचिंतनाने माया निघून जाते. दोन, ज्ञानोबरायांच्या नामचिंतनाने ज्ञान प्राप्त होतं. दोन, ज्ञानोबरायांच्या नामचिंतनाने कळी काळाचं भय जातं. तीन, चार, ज्ञानोबरायांच्या नामचिंतनाने की वासुदेव स्वरूप होतो. पाच, ज्ञानोबरायांच्या नामचिंतनाने ब्रह्मपदी ठाव प्राप्त होतो. सहा, ज्ञानोबरायांच्या नामचिंतनाने ब्रह्म साक्षात्कार. हा तेच झालं की ब्रह्मपदी ठाव. ज्ञानोबरायांच्या नामचिंतनाने मुक्ती प्राप्त होते. ज्ञानोबरायांच्या नामचिंतनाने कुळाचा उद्धार होतो. बस ज्ञानोबरायांच्या नामचिंतन 10-12 फळ प्राप्त होतात. त्याच्यापैकी पहिलं ज्ञानोबरायांच्या नामचिंतनाने ज्ञान प्राप्त होतं. महाराज सांगतात अनेक एक सोपाने ज्ञानदेव 4 अक्षरे जो जप करी निर्धारे त्याशी ज्ञान होईल. ज्ञानोबरायांचे 4 अक्षर सोपं नाव आहे. ज्ञानदेव किती अक्षर आहे? 5, बरोबर ना. ज्ञानोबरायांच्या या 4 अक्षराने अनेक एक सोपाने ज्ञानदेव 4 अक्षरे जो जप करी निर्धारे त्याशी ज्ञान होईल. ज्ञानोबरायांचं नामचिंतन केलं की त्याला ज्ञान प्राप्त होतं. याच्यासाठी तुम्हाला उदाहरण पाहिजे झालं की श्री हरिभक्त पारायण वैकुंठवासी ज्ञानेश्वरी मंदिराचे मुख्य ज्यांनी जे ज्ञानेश्वरी मंदिर बांधावं ही संकल्पना राबवली आणि उभं केलं ते म्हणजे गोविंद महाराज केंद्रे. असं सांगता आम्ही काय पाहिलं नाही, पण गुरुवर्यांच्या मुखातून ऐकलं. ज्या वेळेस गोविंद महाराज आळंदीत आले त्यांना अक्षरांची ओळख नव्हती. ते विनोदाने सांगायचे माझं नाव शाळेत तर नव्हतं पण धर्मशाळेत पण नव्हतं. विठ्ठल. त्यांना जर कोणी म्हणलं करा सही ते म्हणायचे अनाशाही. म्हणजे अक्षराची ओळख नाही. पण त्यांना संस्थेत नथुसिंग बाबांनी का कोणीतरी सांगितलं की तुम्ही फक्त ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवा आणि अक्षरागणित ज्ञानदेव 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 हा जप करा. काय होईल? तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. त्यांनी केलं महाराज तसं. आणि असं सांगतात 9व्या अध्यायापर्यंत जाऊ त्यांना अक्षरांची चांगली ओळख झाली. विठ्ठल. एवढं ज्ञान प्राप्त झालं, एवढं ज्ञान प्राप्त झालं. चांगल्या कीर्तनकारांच्या कीर्तन मालिका नाहीये. त्यांच्या 4 ते 5 कीर्तन मालिका प्रसिद्ध आहे. कशासाठी? एवढं ज्ञान प्राप्त झालं. ज्ञानदेव ज्ञानदेव अक्षर जप अनेक एक सोपारे ज्ञानदेव ही 4 अक्षरे जो जप करी निर्धारी त्याचे ज्ञान होईल. महाराज सांगतात ज्ञानोबरायांचं नामचिंतन केल्याने काय होतं? ज्ञानोबरायांचं नामचिंतन केल्याने तो वासुदेव स्वरूप होतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात
ज्ञानदेव ज्ञानदेव माझा आवाज बसला नाही, झोपलाय. विठ्ठल ज्ञानोबरांचं नामचिंतन केलं की वासुदेव स्वरूप होतो. म्हणजे चतुर्भुजेकर होऊन केले, म्हणजे स्वरूपता नावाची मुक्ती त्याला प्राप्त होते. ते वासुदेव स्वरूप होतो म्हणून ज्ञानोबरांचं नामचिंतन करावं. किंवा दुसरा अर्थ ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो, म्हणजे देव ज्ञान देतो. दुसरा अर्थ ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, ज्ञानोबरा देतात किंवा देव देतो ज्ञान, असं दोन अर्थाने ज्ञानोबराच्या नामचिंतनाचे दोन फल सांगितले. पहिलं सासरवाडीचा मार भेटतो, दुसरं सासऱ्याचा मार भेटतो, नाही का? काय सांगितलं? महाराज तुम्ही बोंबलत बसा, आम्ही शब्द ऐकणार नाही. विठ्ठल कीर्तनकारांची कधीच चूक नाही. कीर्तनकार गाणे म्हणतात, कीर्तनकार शेर शायऱ्या म्हणतात, त्यांची चूक नाही, ऐकणाऱ्यांची चूक आहे. एखाद्या म्हणला उठला म्हणला महाराज हे आम्हाला संसार दररोजच आहे, हे नका सांगू, आम्हाला ज्ञानोबराय सांगा, तुकोबराय सांगा. या संप्रदायात बोटावर मोजणे इतके लोक सोडले की त्यांना ज्ञानोबरांचं चरित्र माहिती. बोटावर मोजले इतके महाराज समुद्रात पाणी आहे तोपर्यंत तुमची समाधी राहणार नाही. जोपर्यंत ज्ञानोबरांची समाधी सुरक्षित आहे तोचपर्यंत चंद्र सूर्य राहणार, तोचपर्यंत समुद्रात जल राहणार. विठ्ठल देव म्हणे जवळी धरा तव तुझी समाधी राहू स्थिर. ज्ञानोबरांची समाधी जोपर्यंत ही धर्मी स्थिर आहे तोचपर्यंत ज्ञानोबरांची समाधी आहे. ज्ञानोबरे आजकालचे नाही म्हणायचं, मग चौळी युगाआधी स्थळ पुरातन गेले ते नेमून मुनीशी किंवा कृत त्रेता द्वापार आधी येथे सकाळांच्या समाधी धन्य ज्ञानदेव गोविंदी रातून येथे बैसले. ज्ञानोबरांची पहिली समाधी नाही, अष्टोत्तर सेवेला समाधी घ्यायची. पूर्वी तुझ्या स्थळ वाहणारी 108व्या क्रमांकाची ज्ञानोबरांची समाधी सांगितलं. ज्ञानोबराला पंढरपुरात समाधी घ्यायची होती. ज्ञानदेवपणे विठ्ठलाशी समाधान तुझी होशी पहिली समाधी तुझं पासे गेली देवा. पण देवाने सांगितलं ज्ञानोबराय ज्ञानदेव वैष्णव मोठा, तुम्ही मोठे वैष्णव. मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नसतं, वसाव्याचं खाली झाड वाढत नाही. म्हणून तुमच्या पुढे मला कोण विचारायचं, म्हणून तुम्ही आवाज द्या, कारण तुमच्या समाधीची जागा ठरलेली. कोणी कुठं समाधी घ्यायच्या जागा ठरलेली. नामा पंढरी नाच ज्ञानेश्वर अलंकापुरी सोबत सोपन संवत्सरी मिरवत निवृत्ती त्र्यंबकशी करी किंवा चौथी मुक्ताबाई तापेची येतील. ज्ञानोबरायला काळाचं बळी नाही. यमन पाहे इकडे काळ नमस्कारी वाढेल पुढे मनती पाहाव की वडे भाग्य ज्ञानदेवाचे. ज्ञानोबरायला काळाचं भीती नाही, पण त्यांनाच काळाची भीती नाही. म्हणून जे त्यांचं नामचिंतन करतात त्यांना देखील काळाचं भय राहत नाही. म्हणून ज्ञानोबरांचं नामचिंतन करा. 3, 4 ज्ञानोबरांचं नामचिंतन का करायचं तर ज्ञानोबरांचं नामचिंतन केलं की संसार सुफळ होतो. दोन्ही नरदे हासी वाचे उच्चारित ज्ञानेश्वर तयाचा संसार सुफळ झाला गे माई. त्याच्यानंतर 5 ज्ञानोबरांचं नामचिंतन का करायचं तर महाराज सांगतात 4 अक्षरे ज्ञानदेव जो जप करील तरील भाव तया ब्रह्मपदी ठाव आहे. शिवादेव का ज्ञानोबरांचं नामचिंतन करायचं? नामचिंतन केलं की आपल्याला या आपल्या कुळाचा उद्धार होतो. म्हणून ज्ञानोबरांचं नामचिंतन करायचं. काय वाचे उच्चारे या ज्ञानदेवाचे नित्य नाम घे शिवाचे उद्धार देता सकाळ पुळे. ज्ञानोबरांचं नामचिंतन केलं की कुळाचा उद्धार होतो. 6 ज्ञानोबरांचं नामचिंतन केलं की काय होतं? पुण्य जोडलं जातं. अभंगाचं पहिलं चरण वाचे उचरे जो ज्ञानदेवाचे वाचे उचरे जो
त्याच्या सुकृताला पारावर राहत नाही, पुण्य प्राप्त होतं. म्हणून ज्ञानोबरायांचं नामचिंतन करा. महाराज फक्त ज्ञानोबरायांचं नामचिंतन केलेले पुण्यच प्राप्त होतं का? महाराज म्हणले नाही. मग त्यांचं नामचिंतन करण्यासाठी सुद्धा पुण्यच लागतं. काही गोष्टीसाठी पुण्य लागतं महाराज. आता जास्त विस्तार करत नाही, आवरण्याचा प्रयत्न करतो. 3 गोष्टीसाठी पुण्यच लागतं. एक, ज्ञानोबरायांचं यात्रेला येण्यासाठी पुण्यच लागतं. ज्ञानोबरा दृष्टीला दिसण्यासाठी पुण्यच लागतं. आणि ज्ञानोबरायांचं नामचिंतन करण्यासाठी पुण्यच लागतं. नाम नाही का? नामामध्ये सर्व सुकृत लाईजे, एक वेळा जायचे अलंकापुरी. सर्व सुकृत पुण्य जमा करा ना अलंकापुरीला. त्याच्याशिवाय अलंकापुरीला जाता येत नाही. म्हणजे पुण्य असेल तरच आळंदीची वारी. 2, ज्ञानोबरांची समाधी दृष्टीला पडायला, ज्ञानोबरा बघायला पुण्यच असावं लागतं. अनंत पुण्य ज्याचे गाठी तरीच ज्ञानदेव पडेल दृष्टी, हे आगाध पुण्य दुर्जटी बोलवण्या गेले. एखाद्या कीर्तनकाराने सांगितलं. भगवान शंकर सांगतात ज्ञानोबरांची समाधी दृष्टीला पडायला अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. ज्ञानोबरांच्या समाधी बघायला पुण्य लागतं. ज्ञानोबरांच्या वारीला यायला पुण्य लागतं. त्याच प्रकारे ज्ञानोबरांचं नामचिंतन मुखाला यायला ना पुण्यच लागतं. आणि तेच शेण महाराज सांगतात माझं पूर्व पुण्य फळाला आलं. पूर्वीचे सुकृत फळाशी आले वाचे उच्चारले. माझं सुकृत फळाला आलं पूर्व जन्माचं. म्हणून ज्ञानोबरांचं नाव माझ्या मुखाला आलं. महाराज या मृत्यूलोकात जन्माला आल्याच्या नंतर एकदा तरी अलंकापुरीची वारी केली पाहिजे. त्याला त्याची पूर्व धन्यता देतात किंवा त्याचे पूर्व स्वतःला धन्यता देतात. एक अर्थ. किंवा या मृत्यूलोकात कुठं जन्माला घेण्यापेक्षा अलंकापुरी जन्माला आला की त्याच्या पूर्व धन्यता देतात किंवा ती धन्यता येतो. महाराज सांगतात की धन्य युगायुगी आम्ही अलंकापुरी जन्मी उपजोनी जो देखील. अलंकापुरी जन्म उपजून अलंकापुरी बघेल त्याच्याविषयी महाराज सांगतात की बाबांनो तो धन्य आहे, तो धन्य आहे जो अलंकापुरी पाहिजे. आणि तसंच महाराज या अभंगातून सांगतात की बाबा या अलंकापुरीशी आला जन्माशी पूर्वज तयाशी मानिती धन्य, त्याचे पूर्वज त्याला धन्यता देतात. विठोबा